विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतेच 12वी मधून FYBA च्या वर्गात आलेला आहात आणि तुम्हाला या वर्षीसाठी मराठी विषयामध्ये मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास हा विषय अभ्यासासाठी आहे. तुम्हाला माहित असेल, गेल्या जवळजवळ 4 महिन्यांपासून कोरोनाचं संकट आपल्यावरती जलद गतीने वाढत आहे आणि आजही कोरोनाची जी काही एकूणच जे कोरोनाचं संकट आहे त्याची तीव्रता फार कमी झालेली दिसत नाही. आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आणि एकूणच अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयाने तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची एक नवीन पद्धत रुजू केलेली आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक विषयाचे लेक्चर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती घरी राहून व्यवस्थितपणे ऐकता येतील. तर आता आपण बघणार आहोत मराठी साहित्य आणि भाषिक कौशल्य विकास या विषयामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सुरुवातीला या विषयाकडे जाताना आपल्याला लक्षात येईल की या विषयामध्ये घटक क्रमांक 1 मध्ये साधारणतः आपल्याला कथेचं स्वरूप, कथेचे घटक आणि कथेचे प्रकार आपण रचना प्रकार आणि प्रवाह अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही कथा हा शब्द खूप लहानपणापासून ऐकला असेल. तुमच्या आजी आजोबांनी, वडीलधाऱ्या मंडळांनी किंबहुना तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला छोट्या छोट्या कथा लहानपणापासून जसजसं तुम्ही शाळेत शिकत आलेला आहात त्या कालखंडापर्यंत तुम्हाला सांगितलेल्या असतील. काही काही कथा तर आपल्या तोंडपाठ होत्या आणि त्या कथांचं विश्लेषण किंवा त्या गोष्टी आपण इतरांना सांगायचो. तसंच तुम्हाला मराठी साहित्यातल्या कथा या वाङ्मय प्रकाराची चांगली ओळख व्हावी. मराठी साहित्यातला जो कथा हा वाङ्मय प्रकार आहे त्या वाङ्मय प्रकारामध्ये वेगवेगळे कथेचे प्रवाह आहेत, त्या प्रवाहांची ओळख व्हावी. नव्या दमाने लिहिणाऱ्या समकालीन लेखकांची ओळख व्हावी. आपल्या अवतीभोवतीचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न लेखक, कथाकार कशा पद्धतीने कथेमध्ये चित्रित करतो त्याचं स्वरूप कळावं, कथेची भाषा लक्षात यावी. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू या घटकामध्ये, या विषयामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येत जातील. आणि म्हणूनच कथेचं स्वरूप आपल्याला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की कथा सांगणं व ऐकणं ही माणसाची फार पुरातन काळापासूनची एक आवडती बाब आहे. कारण मी तुम्हाला मगाच म्हटल्याप्रमाणे आपण लहानपणापासून ज्यावेळेस कथा ऐकत आलो त्या कथा आपल्या तोंडपाठ झाल्या, कारण त्या कथेतून आपल्याला काहीतरी एक बोध दिलेला असायचा. किंबहुना त्या कथेतली जी पात्र आहेत ती पात्र आपल्या लक्षात राहायची, ती पात्रांशी आपली मैत्री व्हायची आणि त्या पात्रांनी ज्या पद्धतीने त्या कथेमध्ये कृती केलेली असायची, काही एक संघर्ष केलेला असायचा, तो आपण ऐकल्यानंतर आपली उमेद वाढवायचा किंबहुना आपल्याला तशाप्रमाणे वागायला भाग पाडायचा. आणि म्हणून त्या पद्धतीच्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत. उदाहरणार्थ कावळ्या आणि चिमणीची गोष्ट असेल, ससा आणि कासवाची गोष्ट असेल, किंबहुना तुम्हाला माहिती असेल कावळ्याला तहान लागलेली असते आणि मग कावळ्याला एक रांजण दिसतो, रांजणाच्या तळाशी पाणी असतं आणि मग कावळा येतो, हळूहळू एक एक दगड त्या रांजणामध्ये टाकतो आणि कालांतराने पाणी वरती येतं, कावळा पाणी पितो आणि भुरकन उडून जातो. ही कथा असेल. अशा अनेक गोष्टी असतील, कथा असतील, त्या आपण पुरातन काळापासून, पूर्वीपासून अगदी ऐकत आलेलो आहोत आणि त्यातूनच कथांविषयी एक चांगली जाणीव सुरुवातीपासूनच आपल्या मनामध्ये आहे. कथा हा वाङ्मय प्रकार परंपरेने चालत आलेला आहे. भारतात इंग्रज आल्यानंतर मुद्रण कलेच्या आश्रयाने जे गद्य वाङ्मय पुढे आलं त्यात कथेचं प्रमाण सर्वात जास्त होतं. कथा आपल्याला कहाणीच्या स्वरूपात, स्फुश गोष्टींच्या स्वरूपात अशी कथेची एकंदरीत प्रारंभीची रूपं आपल्याला दिसतात. वाचकांचे रंजन करता करता त्याला जीवनबोधाच्या 4 गोष्टी पटवून देणं हे कथेचं प्रयोजन. अलीकडे आपण ज्यावेळेस कथांचं प्रयोजन पाहतो त्यावेळेस समाजातील अवतीभोवतीचं जे वास्तव आहे, समाजातले जे अत्यंत महत्वाचे संवेदनशील प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती लेखक अतिशय गंभीरपणे लेखन करताना दिसतो. ते लेखन ज्यावेळेस आपल्या समोर येतं, त्या कथा ज्यावेळेस आपण वाचायला घेतो त्यावेळेस आपल्या संवेदनशील मनाला खूप नवे प्रश्न पडतात,
त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण धडपड करायला प्रारंभ करतो आणि त्यातूनच कथेबद्दलची एक चांगल्या प्रकारची उत्तम जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. ही झाली कथेची प्रारंभिक आपली ओळख. आपण थोडंसं पुढे जाऊयात, की नेमकं तुम्हाला कथा हा घटक अभ्यासाला लावण्यापाठीमागे नेमका काय हेतू होता अभ्यास मंडळाचा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा? तर त्याच्यामध्ये काही आपल्याला या घटकाची उद्दिष्ट दिसून येतात, की जिथे आपल्याला तुम्ही कथा शिकणार आहात म्हणजे नेमकं काय करणार आहात. इथे आपल्याला कथा म्हणजे काय हे प्रथमतः चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने लक्षात येणार आहे. की कथा कशाला म्हणतात, कथा म्हणजे नेमकं काय, हे जर आपल्याला नीट लक्षात आलं तर आपण कथा वाचायला प्रारंभ करू. आपल्याला कथेची चांगल्या प्रकारची ओळख होईल. दुसरा भाग येतो तो म्हणजे कथा या साहित्य प्रकाराची ओळख आपल्याला करून घेता येईल. म्हणजे वेगवेगळे वाङ्मय प्रकार साहित्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये कथा आहे, कादंबरी आहे, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, आत्मकथन आहे, कविता आहे, नाटक आहे, असे अनेक वाङ्मय प्रकार आहेत. तर या सगळ्या वाङ्मय प्रकारांमध्ये कथा या साहित्य प्रकाराची अत्यंत चांगली ओळख तुम्हाला या घटकामध्ये होणार आहे. पुढे जर आपण गेलो तर कथा या साहित्य प्रकाराचं स्वरूप, घटक आणि प्रकार यांची आपल्याला ओळख करून घेता येईल. तुम्हाला माहिती असेल, कथा या वाङ्मय प्रकाराचे एक स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवरती त्या स्वरूपाला धरून कथा लिहिली जाते आणि नंतर वाचक ती कथा वाचत असतो, समीक्षक त्याच्यावरती समीक्षा करत असतात आणि जे वाचक आहेत तेही त्याच्यावरती चर्चा करत असतात आणि त्यातून त्या कथेला अनेक वेगवेगळी परिणाम, रूप ही बाहेर त्यातून पडत असतात. अनेक अंगांनी त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणूनच कथा या साहित्य प्रकाराचं स्वरूप, कथेमध्ये काही एक घटक असतात, त्या घटकांची ओळख आपल्याला या निमित्ताने या अभ्यासक्रमामध्ये होणार आहे. आणि कथेचे काही प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे कथा वाङ्मय प्रकारामध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कथा लिहिली जाते, त्याचीही ओळख आपल्याला या घटकामध्ये व्यवस्थितपणे होणार आहे. विविध साहित्य प्रवाहांमधील निवडक कथांचं अध्ययन तुम्हाला या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणालो, ग्रामीण कथा असेल, स्त्रीवादी असेल, दलित कथा असेल, या सगळ्या वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहांमधल्या कथा तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये त्यांनी निवडलेल्या आहेत. त्याचं कारण असे, वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या समाज घटकांतून आलेले असतात, वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरून आलेले असतात, वेगवेगळ्या प्रदेशामधून आलेले असतात आणि त्या समाज घटकांची, त्या प्रदेशाची म्हणून एक लोकसंस्कृती असते. त्या लोकसंस्कृतीचं, तिथल्या जनमानसाचं, तिथल्या विचारांचं एक नातं त्या लेखकाबरोबर जोडलेलं असतं आणि त्यातून तो लेखक पुढे आलेला असतो. या सगळ्याची ओळख व्हावी म्हणून मुद्दामून अभ्यास मंडळाने तुम्हाला विविध साहित्य प्रकारांतील कथा अभ्यासक्रमामध्ये निवडलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला मराठी कथेची एक वाटचाल आपल्याला पाहता येईल. मी तुम्हाला आपण सुरुवातीला एक चर्चा केली की आपल्याकडे इंग्रज आल्यापासून स्फुट गोष्टी आणि कहाणी स्वरूपातल्या कथा लिहायला प्रारंभ झाला आणि तेव्हापासून कथा आज तागायत आपल्याकडे चालू आहे लेखन. उत्तम पद्धतीने आजचे नव्या दमाचे लेखक फार चांगल्या प्रकारे लेखन करतायत. तर ही जी कथेची एक वाटचाल आहे, ही वाटचालही आपल्याला ह्या निमित्ताने समजून घेता येईल की आज मराठी कथा कोणत्या टप्प्यावर आहे, आज मराठी कथेचं नेमकं स्वरूप काय आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ, कथेच्या स्वरूपाकडे आता आपण येऊ. आपण उद्दिष्टांमध्ये बघितलं की आपण काय काय बघणार आहोत, त्याप्रमाणे आता आपण सुरुवात करतोय आणि आपण आता सुरुवातीलाच पाहतोय की कथेचं स्वरूप नेमकं काय आहे. तर कथेचं स्वरूप आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस कथा हा कथनात्मक ललित साहित्याचा एक प्रकार होय. म्हणजे मी तुम्हाला मगाच म्हणालो की वाङ्मयामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी उदाहरणार्थ आपण बघणार आहोत, कादंबरी आहे, नाटक आहे, कविता आहे आणि आता कथा आहे. आपण थोडंसं, कथा हा कथनात्मक ललित साहित्याचा एक प्रकार होय. तो स्फुट स्वरूपात असतो. कथात्मक साहित्य कृतीतील निवेदक विशिष्ट दृष्टिकोनातून निवेदन करत असतो, त्यामुळे कथेत घटनांची गुंफण केलेली असते. कथेमध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कथानक येतं, व्यक्तिचित्रण येतं, पात्रचित्रण येतं, वातावरण येतं, भाषा येतं, निवेदन येतं, हे सगळे जे घटक आहे, या घटकांची एक वेगळ्या प्रकारची गुंफण केलेली असते. कथेचं स्वरूप तुम्हाला लक्षात आलेलं असेल की कथा ही लघुकथा स्वरूपातही लिहिली जाते, दीर्घकथेच्या स्वरूपातही लिहिली जाते. कथेचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. मी तुम्हाला मगाच म्हणालो की
एखादा लेखक एखादा विषय ज्यावेळेस मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस कधी कधी लेखक अत्यंत कमी शब्दातही खूप आशयगर्भ किंवा आशयपूर्ण एखादा विषय मांडून ती कथा आपल्यासमोर आणू शकतो. किंबहुना आसाराम लोमटेंसारखा एखादा नव्या दमाचा लेखक सविस्तर दीर्घ पद्धतीने एखाद्या कथेचं वर्णन करून वाचकांना वाचकांची पकड ठेवत, शब्दांची गुंफण करत, आशयाची गुंफण करत एखादा विषय विविध अंगाने मांडत मांडत आपल्याला एका चांगल्या प्रकारचा बोध करून देतो. म्हणजे लेखकाचं लिहिण्याची पद्धत, लेखकाची मांडण्याची पद्धत ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणून कथेचं स्वरूप जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण कथेच्या स्वरूपामध्ये लेखकाला ज्या गोष्टी जाणवलेल्या आहेत, लेखकाला ज्या विषयांची तीव्रता लक्षात आलेली आहे, लेखक संवेदनशीलपणे समाजाचं ज्यावेळेस निरीक्षण करतो, समाजामध्ये तो वावरतो, त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात आणि त्यावेळेस त्याचं संवेदनशील मन, त्याच्या आत दडलेला लेखक ते शब्द कागदावर मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून आपल्यासमोर एक वेगळ्या प्रकारचं लेखन आलेलं असतं. आणि ज्यावेळेस ते कथांच्या रूपात आलेलं असतं त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एखाद्या कमी शब्दातली कथा सुद्धा खूप मोठा विशाल आशय घेऊन आपल्यासमोर आलेली असते. किंवा एखादी दीर्घ कथा आपल्याला आपल्या विचारांच्या कक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात रुंदवण्याचं काम करत असते. तर आता आपण वळूयात कथेचे विशेष या घटकाकडे. तुम्ही पाहिलं असेल, कथेचे काही विशेष जर आपल्या लक्षात आले तर आपल्याला कथा वाचताना ह्या विशेषांची खूप चांगली मदत होईल. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादी कथा वाचायला घेऊ त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कथा कशी वाचायची, कथेत काय काय असतं हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. मग वाचनाची मजा वेगळी असते. अन्यथा जर आपल्याला लक्षातच आलं नाही की कथा कशी वाचायची तर आपण फक्त जसं आपण इतर गोष्टी वाचत असतो तसंच ते वाचल्यासारखं करू. तर तसं नाही. कथेमध्ये मानवी नातेसंबंधांचा सूक्ष्म, सखोल आणि सर्जनशील धांडोळा कथेतून प्रगट झालेला असतो. एखादी कथा आपण जेव्हा वाचायला घेतो तेव्हा त्या कथेमध्ये मानवी नातेसंबंधांचा सूक्ष्म, सखोल आणि सर्जनशील धांडोळा घेतलेला असतो. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, कुठल्याही लेखकाची कथा तुम्ही घ्या, त्या लेखकाच्या कथेमधून आपल्याला काहीतरी एक चांगल्या प्रकारचा बोध हा लेखकाने दिलेलाच असतो. त्या कथेतली जी पात्र असतात, त्या कथेतला जो समाज असतो, त्या कथेतली जी संस्कृती असते, त्यांचं एकमेकाशी काही एक नातं असतं. त्या कथेतल्या पात्रांचं एकमेकाशी काही एक नातं असतं आणि त्या नातेसंबंधातून ती कथा उलगडत जात असते. आता पुढे जेव्हा आपण कथा बघणार आहोत प्रत्यक्ष, त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता फक्त आपल्याला लक्षात एवढंच घ्यायचे की कथेचे विशेष नेमके काय आहेत. मानवी नातेसंबंध आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपल्या अवतीभोवतीची असलेली गुंतागुंत, आपण समाजामध्ये जी नाती वेगवेगळ्या पद्धतीने पाहत असतो त्याच्यामध्ये जे एक वेगळ्या प्रकारचं नातं असतं, काही नात्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा एकोपा असतो, काही नात्यांमध्ये तुटलेपण असतं, काही नात्यांमध्ये अंतर असतं, हे सगळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांच्या कथांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि ते आपल्याला मुद्दामहून पाहायचंय. दुसरं, परिणामातील एकाग्रता आणि उत्कटता हा कथेचा खास गुणधर्म आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 5-6 पानांची कथा वाचता त्यावेळेस ती तुमच्यावरती खूप चांगला परिणाम करून जाऊ शकते. आणि उत्कटता म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेस पहिल्या ओळीपासून कथा वाचायला घेता त्यावेळेस कधी कधी शेवटची ओळी होईपर्यंत ती कथा वाचायची तुम्ही थांबत नाही. म्हणजे मराठीमध्ये अशी काही उदाहरणं येत जाईल. उदाहरणार्थ जी. कुलकर्णींसारखा लेखक, उत्तम कथाकार, ज्यावेळेस त्यांची कथा आपण वाचायला घेतो त्यावेळेस पहिल्या ओळीपासून कथा वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवटच्या ओळीपर्यंत आपण ती कथा खालीच ठेवू शकत नाही. इतकं उत्तम पद्धतीचं लेखन त्यांचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा अनेक कथाकारांची नावं सांगता येईल. मी उदाहरण म्हणून फक्त तुम्हाला सांगितलं. अजून अनिल अवचटांचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल, आपल्याला देता येईल. म्हणजे अशी अनेक उदाहरणे की ज्यांच्या कथांतून आपल्याला एक उत्कटता तर मिळतेच, म्हणजे त्या उत्कटतेपोटी आपण ती कथा भरभर वाचत जातो आणि नंतर ती कथा आपल्यावरती एक चांगल्या प्रकारचा परिणाम घडवते, आपल्याला विचार करायला भाग पाडते. अशा काही लेखकांच्या कथा असतात आणि त्या कथांमधून आपल्याला परिणामातील एकाग्रता म्हणजे आपण पूर्णपणे एकाग्र होत 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 ते वाचत जातो आणि नंतर त्या उत्कटतेपोटी त्या कथेतल्या आशयाशी एकनिष्ठ होत होत आपल्यावरती खूप चांगल्या प्रकारचा प्रभाव पडत असतो.
पुढचं विशेष आपल्याला सांगता येईल, कथा वाचकांच्या मनावर एकच एक संस्कार घडवीत असते. मी तुम्हाला म्हणालो, लेखक ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस त्या लेखकाच्या लेखना पाठीमागे काही प्रेरणा असतात. त्याच्या पाठीमागे काही एक लेखकाची भूमिका असते. लेखकाचा काही एक दृष्टिकोन दडलेला असतो आणि तो दृष्टिकोन आपल्याला समजून घ्यायचा असतो. त्या दृष्टिकोनाची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहिजे असतात. ती ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की कथा वाचकांच्या मनावर एक विशिष्ट असा संस्कार घडवीत असते. म्हणून मी तुम्हाला परत एकदा सुरुवातीच्या माझ्या मांडणीकडे घेऊन जातो. आपण बघितलं कावळा चिमणीची गोष्ट, ससा कासवाची गोष्ट, वाल्मिकी कोळ्याची गोष्ट, अशा अनेक गोष्टी आजही आपल्या तोंडपाठ आहेत किंवा आजही आपण कधी कधी उदाहरण म्हणून त्यांचा वापर करतो. याचा अर्थ काय झाला? कथा वाचकाच्या मनावर काही एक संस्कार करते. त्या गोष्टींनी आपल्यावरती संस्कार केलेला आहे. आणि म्हणून उदाहरणार्थ अजून एक नाव घेता येईल आपल्याला उत्तम पद्धतीचं, म्हणजे साने गुरुजींच्या श्यामच्या आई मधल्या गोष्टी. म्हणजे उदाहरणार्थ अळणी भाजीची गोष्ट, श्यामच्या आईने श्यामवर केलेला संस्कार, अशा अनेक गोष्टी आजही आपण वाचतो किंवा उदाहरण म्हणून एकमेकाला सांगतो. दृष्टांत म्हणूनही आपण त्याचा वापर करतो. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार त्या गोष्टींचा वापर दृष्टांत म्हणून करताना आपल्याला दिसतात. किंबहुना त्या गोष्टी आजच्या काळालाही लागू पडतात. म्हणजेच वारंवार परंपरेनुसार, प्रत्येक कालखंडानुसार त्या कथा वाचकांच्या मनावरती काही ना काही संस्कार करतच आलेले आहेत, घडवतच आलेले आहेत. इथे उदाहरण म्हणून थोडंसं स्पष्टीकरण होईल, परंतु मला वाटतं ते देणं फार गरजेचं आहे, कारण तुमच्या ते लक्षात यायला हवं. कारण आपल्याला पुढे ज्यावेळेस आपण कथा अभ्यासणार आहोत, कथा वाचणार आहोत, त्यावेळेस आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की आपण कथा वाचणार म्हणजे नेमकं काय करणार. तर अळणी भाजी नावाची जी साने गुरुजींची श्यामच्या आई मधली एक कथा आहे, त्या कथेमधून खूप चांगला संदेश आपल्या सर्वांनाच साने गुरुजींनी दिलेला आहे. म्हणजे श्याम घरी असतो आणि नंतर सुट्टी संपल्यानंतर तो शाळेमध्ये शिकण्यासाठी जातो आणि त्यावेळेस तो बाहेर गावी, म्हणजे ज्या ठिकाणी शिकत असतो त्याच ठिकाणी तो राहत असतो, वसतिगृहामध्ये. आणि नंतर जेव्हा सण असतो तेव्हा तो परत घरी येणार असतो आणि म्हणून आवडीने त्याची आई त्याच्यासाठी एक भाजी बनवते. आणि अगोदर श्याम आणि श्यामचे वडील जेवणासाठी बसतात आणि बसल्यानंतर वडील भरभर भरभर जेवण करतात, परंतु श्याम अतिशय शांतपणे सावकाश जेवण करतो. म्हणून वडिलांना असं वाटतं, श्यामच्या अतिशय आवडीची ती भाजी असतानाही श्याम इतक्या सावकाश का जेवण करतो. तरीही वडिलांकडे पाहून श्याम शांतपणे जेवतो. दोघांचं जेवण होतं आणि नंतर आई जेवणासाठी बसते आणि आईने पहिला घास खाल्ल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी येतं. आईच्या असं लक्षात येतं की भाजी अळणी झालेली आहे, परंतु तरीही श्याम का बोलला नाही. खरंच श्यामला भाजी आवडली नसणार आणि म्हणून आईच्या डोळ्यात पाणी येतं. त्यावेळेस श्याम आईजवळ जातो आणि आईला सांगतो, आई माझ्यासाठी एवढे कष्ट केले, बाबांनी उन्हातानात जाऊन ती भाजी आणली, पाऊस चालू असताना, सगळीकडे सरपण ओलं झालेलं असताना, चुलीवरती अत्यंत धुरामध्ये व्यवस्थितपणे तू ती भाजी तयार केली आणि मला दिली. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आणि म्हणून मला त्या कष्टापुढे अळणी भाजीचं काहीच वाटलं नाही. कारण माझ्यावरती बाबांनी केलेला संस्कार, तू दिलेली शिकवण ही मला अत्यंत महत्वाची वाटते. म्हणजेच इथे एक संस्कार, ज्याला आपण म्हणतो ना, कथा वाचकांच्या मनावर काही ना काही संस्कार करते. इथे श्यामच्या आईमधून साने गुरुजींनी ही अळणी भाजी नावाची जी गोष्ट आपल्याला जेव्हा सांगितली तेव्हा इथे लक्षात आलं की वडीलधाऱ्यांच्या पुढे मुलांनी जास्त बोलू नये किंवा वडीलधाऱ्यांच्या बोलण्याचं मुलांनी व्यवस्थितपणे पालन करावं. हा संस्कार आपल्यावरती रुजवलेला आहे. आता ही कथा आजही लागू पडते. म्हणजेच कथा ज्यावेळेस आपण वाचायला घेतो त्यावेळेस त्या कथेचा काही ना एक संस्कार आपल्यावरती झालेला असतो. पुढे आपण जाऊयात. कथेच्या विषयाला व स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीला बंधने असल्यामुळे थोड्याशा मर्यादा पडतात. म्हणजे कथा कादंबरीपेक्षा वेगळी असते. कथा कादंबरी सारखी दीर्घ स्वरूपात लिहिता येत नाही किंवा ती नसते. तर कथा ही थोडक्यात आणि व्यवस्थितपणे मांडलेली असते. म्हणजे कथेला ज्याला आपण म्हणतो ना, त्याचा विषय जो असतो, त्याचं जे स्वरूप असतं, कमी शब्दामध्ये त्याची मांडणी करणं अपेक्षित असतं, कमी शब्दामध्ये ते लिहावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कथेच्या विषयाला आणि स्वरूपाला आणि विशिष्ट प्रमाणात लांबीला काही एक बंधन आणि काही एक मर्यादा पडतात. आणि त्या मर्यादांमुळेच कदाचित कधी कधी कथा ही उत्कटतेने आपण वाचायला लागतो किंवा कथा चांगल्या प्रकारे समजून घ्यायला प्रारंभ करतो.
ती कथा जसजशी आपल्याला उलगडत जाते, किंबहुना कधी-कधी वाचकाला असंही वाटतं, की फार दीर्घ जर लिहिलेलं असेल तर वाचक वाचत नाही. परंतु कमी शब्दात मांडलेलं असेल, कमी पानांमध्ये ते असेल, तर कधी-कधी वाचकाला असं वाटतं, की हे पटकन वाचून होण्यासारखं आहे, आपण पटकन वाचूयात. म्हणून बघा, कधी-कधी कथा ही 3 पानात संपते, कधी 4 पानात, कधी 5, कधी 6, परंतु 6-7 पानांच्या पुढे फारशी कथा गेलेली नसते. कारण त्या लेखकाला कमी शब्दामध्ये, कमी आशयामध्ये, कथेच्या कमी स्वरूपामध्ये, कमी लांबीमध्ये खूप चांगला आशय वाचकासमोर ठेवायचा असतो. कारण आजकाल आपण बघितलंय जीवनमान अत्यंत गतिमान झालेलं आहे. या गतिमान जीवनामध्ये आपल्या सर्वांना वाचनासाठी जाणीवपूर्वक म्हणजे ठरवून वेळ काढावा लागतो आणि अशा वेळेस आपण चांगल्या प्रकारे वाचनासाठी वेळ काढणं ही कठीण गोष्ट झालेली आहे आणि म्हणून लेखक बऱ्याचदा वाचकाला कमी शब्दामध्ये आणि कमी आशयामध्ये अर्थपूर्ण देण्याचा प्रयत्न आज आपल्याला करताना दिसून येतो. त्यानंतर कथेत विस्तारापेक्षा भावनांची तीव्रता आणि सूचकता अधिक महत्वाची असते. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो की कथा जास्तीत जास्त लांब करण्यापाठीमागे किंवा ती लांब होण्यापाठीमागे लेखकाचा काही असा विशेष हेतू नसतो. लेखकाला जेव्हा ते लिहायचं असतं तेव्हा लेखकाला वाचकाला काही एक विशिष्ट असा अर्थ, वाचकाला काही एक विशिष्ट असा बोध लेखकाला त्यातून निर्माण करायचा असतो किंवा द्यायचा असतो. कारण तो लेखकही आपल्या अवतीभोवतीच्या समाजात वावरत असतो आणि त्या समाजातूनच तो मांडणी करत असतो. आणि म्हणून जेव्हा तो लिहितो तेव्हा त्या कथेमध्ये विस्तारापेक्षा भावनांची तीव्रता आणि सूचकता अधिक महत्वाची असते. ती सूचकता जर आपल्या समोर चांगल्या पद्धतीने आली, म्हणजे लेखकाला जे सांगायचे ते जर सूचकपणे तिथं आलं किंवा त्यामध्ये भावनांची तीव्रता म्हणजे काय, वाचकाला गुंतवून ठेवणं, हे लेखकासमोरचं सुद्धा एक चांगलं आव्हान असतं. आणि जर वाचक त्या कथेमध्ये गुंतून राहिला, तो वाचत वाचत गेला, लेखकाला काय सांगायचे ते जर त्याला सूचकपणे लक्षात आलं, तर कथा आपल्याला चांगली कळू शकते. हे झाले कथेचे सर्व विशेष. आता आपण पाहिलं कथेचं स्वरूप, कथेचे विशेष. आता आपण पुढे जाणार आहोत, ती म्हणजे कथा म्हणजे काय, हे आपल्याला पाहिजे. तर कथा म्हणजे काय? एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. ही इंदुमती शेवडे यांनी केलेली कथेची व्याख्या. आणि अजून दुसरी एक व्याख्या आहे, जी नासी फडके, ज्यांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, म्हणजे वि. स. खांडेकर आणि नासी फडके ही नावं बऱ्यापैकी तरुणांना परिचित असतात आणि तरुणांना प्रभावित करणारे लेखक म्हणून एकेकाळी ते नावाजलेले होते. आजही त्यांचं वाङ्मय चांगल्या पद्धतीने तरुणांमध्ये वाचलं जातं. तर नासी फडकेंची व्याख्या, कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. इंदुमती शेवडेंनी सांगितलं, एकात्म अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. ही व्याख्या थोडी समीक्षात्मक भाषेमध्ये आहे. म्हणजे एकात्म अशा कथात्म अनुभव, मी तुम्हाला बघाच म्हणालो की लेखकाला काहीतरी एक अनुभव हा वाचकासमोर ठेवायचाच असतो, परंतु तो अनुभव लेखक विशिष्ट अशा अर्थपूर्ण पद्धतीने गुंफत असतो, त्याची गुंफणी करत असतो आणि त्यातून तो वाचकासमोर आणत असतो. या अर्थपूर्ण संघटनेला कथा असं म्हटलेलं आहे. कोणी? इंदुमती शेवडेंनी. आणि नासी फडके असं म्हणतात की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. नासी फडकेंची व्याख्या आपल्याला जरा सहजपणे समजायला सोपी वाटते, कारण त्यांनी एकदम साधं सांगितलंय की कुठलाही लेखक ज्यावेळेस कथा परिणामकारक करायची असते त्यावेळेस त्याच्यामध्ये कमीत कमी पात्र घेतो, कमीत कमी प्रसंग वापरतो आणि अत्यंत कमी वेळामध्ये परिणामकारक रीतीने तो ऐकणाऱ्याच्या मनावरती काही एक ठसा उमटवतो. त्याला आपण कथा असं म्हणतो. म्हणून मला वाटतं नासी फडकेंची व्याख्या तुमच्या लक्षात राहायला काहीच हरकत नाही. आता बघा, कथेचं स्वरूप बघितलं, कथेचे विशेष पाहिले, कथा म्हणजे काय ते पाहिलं. आता आपण पुढे जाणार आहोत, ते म्हणजे कथेचे घटक. कथेच्या घटकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस कथेमध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने ह्या घटकांची सुद्धा एक गुंफण केलेली असते. ही जी गुंफण कथेमध्ये केलेली असते ती जर आपण पाहायला गेलो तर कथेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक आलेले आहेत. त्याच्यामध्ये कथानक आहे, व्यक्तिचित्रण आहे, वातावरण आहे, लेखकाचा दृष्टिकोन आहे, निवेदन आहे, भाषा आहे, असे वेगवेगळे घटक कथेमध्ये आहेत. या घटकांची ओळख आपण पुढील लेक्चरमध्ये करून घेणार आहोत. परंतु तरी पण पुढील लेक्चरमध्ये या घटकांची ओळख करून घेण्यापूर्वी तुम्हाला
ज्यावेळेस कथा वाचायची आहे किंवा कथा वाचायला तुम्ही ज्यावेळेस प्रारंभ करणार आहात, त्यावेळेस तुम्ही काय काळजी घ्यायला हवी हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आता आपण ह्या घटकामध्ये पाहिलंच की कथेचं स्वरूप, कथेचे विशेष, कथा म्हणजे काय, हे जरी आपण पाहिलं असलं तरी तुम्ही एक थोडी व्यवस्थितपणे गोष्ट लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की मराठी साहित्यातला कथा हा वाङ्मय प्रकार आम्हाला अभ्यासाला आले आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही एखादी कादंबरी वाचलेली असेल, कथासंग्रह वाचलेला असेल, एखादा कविता संग्रह वाचलेला असेल, परंतु तुम्ही एक वाचक म्हणून तो वाचलेला असेल. आता तुम्ही ज्यावेळेस FYBA च्या वर्गात बसलेला आहात त्यावेळेस तुम्हाला मराठी साहित्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे, असा एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी बसायचा आहे. या ठिकाणी एक चांगला विद्यार्थी म्हणून तुम्हाला साहित्याचा विद्यार्थी म्हणून नावारूपाला यायचं आहे. कारण तुमच्यामध्ये सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना लिहिण्याची आवड असते. तुम्ही पाहिलं असेल, आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लेखन करायला प्रारंभ करत असतो. काही लोकांना कविता लिहिण्याची फार आवड असते. काही लोक छोट्या छोट्या गोष्टी पण लिहित असतात. कदाचित त्यांनाच पुढे कथेचं चांगलं रूप येऊ शकतं. काही मुलांना आपले अनुभव लिहायला खूप आवडतं आणि असं आपण वेगवेगळ्या पद्धतीने लिहित असतो ह्या वयामध्ये. तर असंच आपल्याला चांगलं लिहिण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांची व्यवस्थितपणे ओळख व्हायला पाहिजे. आता ज्या मुलांना काही गोष्टी लिहायला आवडतात, काही अनुभव लिहायला आवडतात, ती मुलं उद्या उत्तम कथाकार किंवा चांगल्या पद्धतीच्या कथा लिहू शकतात. पण त्यासाठी त्यांना आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असलेला जो कथा हा वाङ्मय प्रकार आहे त्याची व्यवस्थितपणे मांडणी करता येणं, त्याचं व्यवस्थितपणे आकलन करता येणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून कथेचे घटक इथे तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. या घटकांमधून तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी समजणार आहेत की कथेचे घटक जर तुम्हाला नीट लक्षात आले तर तुम्हाला उत्तम चांगल्या पद्धतीने कथा समजायला मदत होणार आहे. म्हणून कथेच्या विशेषांमध्ये मी तुम्हाला ज्यावेळेस पाहिलं की कथा वाचकाच्या मनावर एकच एक संस्कार करते, कथा परिणाम करते, कथेमध्ये काही एक सूचकता दडलेली असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कथा वाचताना लक्षात घ्यायच्या आहेत. कथांमध्ये आपण जेव्हा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या कथा वाचायला घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न तयार होतात. मी तुम्हाला साने गुरुजींच्या श्यामच्याई मधल्या एका गोष्टीचं उदाहरण दिलं, परंतु अशी अनेक उदाहरणं आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतील की ज्या कथांमधून आपल्याला केवळ बोध होत नाही तर जीवनाचा काही एक मार्ग सुद्धा सापडतो. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये नासी फडकेंनी सांगितल्याप्रमाणे की कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी पात्रांमध्ये, कमीत कमी प्रसंगांमध्ये थोड्या वेळात परिणामकारक रीतीने व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होईल. हे नासी फडकेंनी अत्यंत समर्पक पद्धतीने सांगितलेलं आहे. कारण याच्यामध्ये लेखकाचा जो दृष्टिकोन असतो तो लेखकाचा दृष्टिकोन असा असतो की वाचकाला कमीत कमी पात्रांमध्ये, कमीत कमी प्रसंगामध्ये खूप चांगल्या पद्धतीने एखादा विषय, एखादा अनुभव चांगल्या पद्धतीने त्याला कळला पाहिजे किंवा चांगल्या पद्धतीने त्याला समजला पाहिजे. आणि यासाठी लेखकाचा हा प्रयत्न दडलेला असतो किंवा लेखकाचा हा प्रयत्न असतो. हा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने लेखक करत असतो. वाचकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने लेखकाने केलेला जो प्रयत्न असतो तो अभ्यासायचा असतो, त्याच्यावरती विचार करायचा असतो, एकमेकाला तो विषय सांगायचा असतो. त्यातून अनेक नवे प्रश्न, अनेक नवे विषय समोर येत असतात आणि त्यातून आपल्याला काही एक चांगल्या प्रकारचं आकलन होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यावरती हे जे अवतीभोवतीचं सध्याचं कोरोनाचं संकट आहे, हे संकट लवकरात लवकर दूर हो अशी आपण सर्वजण प्रार्थना तर करतच आहोत. परंतु तरीही या संकटकालीन परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षणापासून अजिबात बाजूला जायचं नाही. आपलं अभ्यास, आपलं वाचन, आपली कौटुंबिक कुटुंबातल्या सर्वांची काळजी घेणं, ह्या सगळ्या गोष्टी जपत जपत आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून आपण जो मराठी विषय आता ह्या पहिल्या सत्रामध्ये शिकणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला मराठी साहित्य कथा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यानंतर भाषिक कौशल्य विकास हा घटक आहे, त्यानंतर तुम्हाला एकांकिका शिकायला भेटणार आहे आणि पुन्हा भाषिक कौशल्य विकासाचे काही घटक तुम्हाला शिकायला भेटणार आहेत. आता आपण या पहिल्या लेक्चरमध्ये मराठी साहित्य कथेचं स्वरूप, कथेचे विशेष, कथेची व्याख्या आणि कथेमध्ये कोणते कोणते घटक असणार आहेत याची काही एक ओळख करून घेतली, व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. आता पुढील लेक्चरमध्ये आपण कथेची सविस्तरपणे प्रत्येक घटकाविषयी चर्चा करणार आहोत. जर कथेचे घटक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात आले तर कोणतीही कथा वाचायला तुम्ही घेतली तर ती कथा तुम्ही अत्यंत मन लावून आणि चांगलीच वाचणार याची मला खात्री आहे.
कारण कथा वाचायला घेतल्यानंतर आपण ती कथा अत्यंत बारकाईने ज्यावेळेस वाचत जातो त्यावेळेस ती कथा आपल्या स्वतःच्या मनावरती काही एक संस्कार करते. आपल्या स्वतःला काही एक विचार देते आणि निश्चितच तो विचार आपण दुसऱ्याला देत राहतो. तर आता पुढील लेक्चरमध्ये कथेचे सविस्तर घटक आपण पाहू आणि तोपर्यंत आता आपण थांबूयात.